नमस्कार. सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय. आपण सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा निर्णय न घेतल्याने सेविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केले आणि सरकारकडनं मानधन वाढवण्याची मागणी केली आहे. 2018 पासून अंगणवाडी सेविकांना कोणत्याही प्रकारची मानधन वाढ दिली गेलेली नाही. यामुळे सेविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळे सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने केलेत. अंगणवाडी हेल्परसाठी 26,000 रुपये आणि वर्कर्ससाठी 32,000 रुपये पेन्शन तसेच SIPF यांची सुविधा देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. याशिवाय त्यांचे मानधन वाढवून त्यांना योग्य अधिकार मिळावेत अशीही त्यांची मागणी आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांनी सरकारला चेतावणी दिली आहे की जर त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न केल्या गेल्या तर त्यांना त्या आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. आंदोलनाची तीव्रता वाढवून अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या या निर्णयावर दबाव निर्माण करण्याचे ठरविले आहेत. मेरा नाम रेहाना खान है, आंगनवाड़ी सेविका हूँ मैं. हमारा 2018 से जो मानधन हुई थी उसके बाद एक भी बार मानधन हुई नहीं, बाढ़ हुई नहीं, थोड़ी बहुत सी काटकटोरी 2023 में 1000 रुपए भिखारी के जैसी मानधन वाढ़ दिए और अभी बताया है 2024 में 2000 सेविका को मानधन वाढ़ और मददनीश को 1000. इतनी कम मानधन वाढ़ हुई है. हम बताइए आप सेविका मददनीश 13,000 को सब मिला के 2008 से अभी तक के 13,000 में सेविका मददनीश कैसे घर चलाएंगी? मानधन वाढ़ में इतना सारे पूरे घर के खर्चे है, जैसे कि गैस बढ़ गया है, आपको समझ में आ रहा है. पूरे सारे जितने भी घर गुती है वस्तुएं, तेल, खाने की वस्तुएं बहुत सारी महंगी हो गई. किसी के मददनीश का भाड़े का घर है वो 13,000 7,000 मिलेंगे उसको काट के, सेविका को 13,000. तो वो क्या करेंगे बताइए? तो सरकार को थोड़ी सी लाज आना चाहिए कि हमारी सेविका की जो किमान वेतन है 26,000 करके दो और मददनीश के 18,000 करके दो. नहीं तो हम मानधन वाढ़ को लेकर बहुत ज्यादा हम तीव्र आंदोलन करेंगे. और अभी हम इसकी होली करने वाले हैं क्योंकि 2025 के बजट में हमारा 1 रुपये का भी बजट नहीं बढ़ाया है सरकार ने. कुछ भी बजट में हमारा आया नहीं, इसलिए हम आज यहाँ पर इसकी होली करने वाले हैं बजट. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा विचार लवकर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आपण बघणार आहोत जागतिक महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती. अमरावती शहरातील आनंदघन आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलनाचे आयोजन केले आहे. 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्याचे
विविध सत्रांमध्ये योग, सुसंवाद, प्रवचन, भजन, कीर्तन यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलनाचे आयोजन 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान अमरावतीच्या जुना बायपास MIDC रोडवरील शहनाई मंगलम येथे करण्यात आले आहे. यात नियमित योग वर्ग, सुसंवाद, वैद्यकीय शिबिर, नैसर्गिक पुष्प प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, प्रश्नोत्तरी चर्चा, प्रवचन, भजन, कीर्तन, प्राचीन भारतीय परंपरेवर व्याख्यान, संगीतमय सेवा कार्यक्रम, शास्त्रीय नृत्य यांचा समावेश आहे. आजच्या या पहिल्या सत्रात प्राध्यापक शर्मिला देशमुख यांनी श्रीमद भागवत गीतेतील भक्ती योग या विषयावर एक प्रगल्भ आणि ज्ञानवर्धक व्याख्यान दिलेत. वेदांताचं जर आपण प्राशन केलं तर आपलं देखील मृत्यूचं भय नाहीसं होतं आणि आपल्याला अखंड आनंदाची प्राप्ती होते. गीतेचे 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायांमधून भगवंतांनी अर्जुनाला कर्म, ज्ञान, भक्ती, योग या सगळ्यांचं मार्गदर्शन केले. पण या सगळ्या अध्यायांमध्ये 9वा अध्याय हा विशेष आहे. आपण जर गीतेला कृष्णाचा सगुण विग्रह मानलं तर 9वा अध्याय हा भगवंताचं हृदय आहे. अर्जुनावरच्या अत्यंतिक प्रेमापोटी भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये आपलं हृदय उलगडून दाखवलं अर्जुनाला. त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. राजविद्या म्हणजे सगळ्या विद्यांची विद्या आणि राजगुह्य म्हणजे सगळ्या गुह्यांचं गुह्य किंवा रहस्य. मग असं कोणतं रहस्य सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. भगवंत म्हणतात, अर्जुना, मी आज तुला असं एक रहस्य सांगतोय की जे जाणल्यामुळे तू सगळ्या दुःखांमधून निवृत्त होशील आणि तुला अखंड आनंदाची प्राप्ती होईल. आणि ते रहस्य म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं रहस्य. या व्याख्यानात भक्तियोगाच्या महत्त्वाच्या तत्वांचा उलगडा करण्यात आलाय. या कार्यक्रमाचा अमरावतीकरांना संपूर्ण लाभ घेण्याचे आवाहन राजू पांडे यांनी केलेत. यावेळी त्यांनी संमेलनातील प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी होण्याचे सर्व नागरिकांना आवाहनही केले आहेत. मी विलास वसंतराव पांडे, आनंदगण आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा कोषाध्यक्ष आहे. त्याने मी आपल्याशी विविध गोष्टी करतोय, संवाद साधतोय. संस्थेद्वारे गेल्या 1 तारखेपासून 1 फरवरी ते 5 फरवरीपर्यंत जागतिक सद्भाव जागृती संमेलन शहनाई मंगलम ते संपन्न होत आहे. या 5 दिवसामध्ये जागतिक स्तरावर सद्भाव निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून विविधतेने नटलेला कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे. आजचा 3रा दिवस, आज 3ऱ्या दिवसाचं 3रं पुष्प भक्ती योगावर विवेचन प्राध्यापिका डॉक्टर शर्मिला देशमुख हे आपले विचार मांडत आहेत. उद्देश हा संस्थेचा हाच उद्देश आहे की समाजामध्ये जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया हे षडरिपू आहे. या षडरिपूला तडा देण्याकरता, याच्यामध्ये सद्भाव निर्माण करता, समाजामध्ये तेढ आहे ते सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यामध्ये सद्भाव निर्माण करता हे संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. मुख्य उद्देश तो आहे. नुसता गाव पातळीवर, राज्य पातळीवर किंवा जागतिक पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सद्भाव निर्माण व्हावा, जागतिक सद्भाव त्यांच्यामध्ये जागृत व्हावा या दृष्टिकोनातून संमेलन आम्ही आयोजित केले. यामध्ये विविध विवेचन, प्रवचन आहे, कीर्तन आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या माध्यमातून समाजाला हाच आपल्याला संदेश द्यायचा आहे की आपसामध्ये सद्भाव निर्माण व्हावा, गोडी गुलामी निर्माण व्हावी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण व्हावी. याप्रमाणे अशा अद्भुत आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी आपले स्वागत आहे. 5 दिवसीय या संमेलनाचे महत्त्व असलेल्या कार्यक्रमाची माहिती आणि अद्भुत अनुभव घेण्यासाठी आपण येऊ शकता. अमरावती महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या सांस्कृतिक व क्रीडा मंचतर्फे आयोजित 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेत मनपा विभागांसह विविध शाळा,
व संघांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या रोमांचक स्पर्धेत मनपा झोन क्रमांक 3 संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर सामान्य प्रशासन विभाग उपविजेता ठरला. विजेता आणि उपविजेता संघांना ट्रॉफी, मोमेंटो व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत बाजार परवाना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, एडीटीपी विभाग, मनपा शिक्षक संघ तसेच अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला. या समारोप सोहळ्यास मनपा मुख्य लेखाधिकारी नरेंद्र फिस्के, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे तसेच अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेषतः या स्पर्धेने मनपा कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे नवे वारे निर्माण केले असून भविष्यात अधिक भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ही स्पर्धा कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा स्पर्धा नियमितपणे व्हाव्यात अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सांस्कृतिक व क्रीडा मंचच्या उत्तम आयोजनाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. आपल्याला एका महत्त्वाच्या शारीरिक अवयवांच्या प्रदर्शनीबद्दल सांगणार आहोत, जी विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. 1170 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत भाग घेतला आणि शारीरिक यंत्रणेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायक आणि शिक्षात्मक उपक्रमाबद्दल, जो हनुमान मॅम प्रसारक मंडळाद्वारे संचालित विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. शरीरम ऑर्गन एक्स्पो या प्रदर्शनीत 1170 विद्यार्थ्यांना शरीराच्या विविध अवयवांची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली आहे. शरीराच्या बाह्य रचनेपेक्षा अंतर्गत यंत्रणा किती सूक्ष्म आणि जटिल आहे याबाबत सर्वसामान्यांना कमी माहिती असते. या जिज्ञासेवर आधारित या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांना शरीराच्या अवयवांचे कार्य आणि निरोगी ठेवण्याच्या तंत्रांची माहिती दिली गेली. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या शरीर रचना विभागाने या उपक्रमाचे आयोजन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान केले होते. यामध्ये महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र वाघमारे, प्राचार्य डॉक्टर संजय चोपकर, उद्घाटक डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली वानखडे, शरीर रचना विभाग प्रमुख डॉक्टर अतुल जैन यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या उपक्रमाबद्दल हनुमान मॅम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेंडके, सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरी चेंडके यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केलेत आणि या कार्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल समाधानही व्यक्त केलेत. हनुमान व्यायाम प्रसारक संचलित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर अतुल जैन, विभाग प्रमुख शरीररचना विभाग. आज महाविद्यालयामध्ये मानवी अवयव शरीरातील अवयवांचं प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे आणि ही प्रदर्शनी भरवण्यामागचं प्रयोजन असं आहे की जे आमचे प्रथम वर्ष BMSचे विद्यार्थी आहेत त्यांना शवविच्छेदनाद्वारे मानवी शरीरातील अवयव काढावे लागतात आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. तर तसं आम्ही जे शवविच्छेदन केल्यानंतरचे अवयव काढलेले आहेत ते आपण इथे बघू शकता की या जारमध्ये प्रिझर्व केलेले आहेत आणि त्याद्वारे मुलं अभ्यास करत असतात. तसंच एक समाज प्रबोधन म्हणून सामाजिक कार्य म्हणून आम्ही सर्व शाळेतील मुलांना आज इथे बोलवलेलं होतं. जसं की सेंट फ्रान्सिस हायस्कूल आहे, स्कूल ऑफ स्कॉलर्स आहे, याशिवाय शिवकृपा हायस्कूल आहे आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील BPED आणि MPEDचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील या प्रदर्शनीला भेट दिली आणि त्यामध्ये त्यांनी ह्या सर्व अवयवांचं अवलोकन केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्या अवयवांची एक्झॅक्ट रचना कशी आहे, ते आपल्या शरीरामध्ये कुठे आणि कसे असतात आणि त्याचा अभ्यास का करायचा, त्यांचे कार्य कशा प्रकारे होते, तर हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे दरवर्षी हा आमच्या विभागातर्फे प्रोग्राम घेण्यात येतो. मागील 7 वर्षापासून हे घेत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यामध्ये आम्ही अनेक बदल करत आहोत जेणेकरून त्याचा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे. तसेच जे डॉक्टर बनणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा शरीररचना विषय शिकण्यासाठी तर आहेच, पण हा अशा प्रकारे अभ्यास जर झाला तर तो कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहील आणि त्याचा व्यवहार शारीर त्यांना शिकता येईल. त्यामुळे हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. धन्यवाद. आशा आहे की या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शरीर रचनेबद्दल अधिक माहिती मिळवली असेल. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या शरीर रचना विभागाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतोय.
श्री इंद्रशेष बाबा संस्थान व श्रीमद भागवत ज्ञान उत्सव समितीच्या वतीने रथसप्तमी महोत्सव आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची शृंगारलेली मालिकाही होत आहे. 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ आणि हरिनाम सप्ताह आयोजित केला गेलाय. श्री गुरु भागवत केसरी ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मधुर वाणीतून हा सप्ताह सुरू झाला असून 3 फेब्रुवारी रोजी दिव्यांगांना अन्नदान आणि वस्त्रदान हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेले प्रमुख अतिथी श्री संत गाडगेबाबा मिशनचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, गाडगेबाबा अध्ययन केंद्र प्रमुख दिलीप काळे तसेच सुमधुर गोखले, हरिभाऊ खोडे, राजेश बोके यांची उपस्थिती लाभली. न चुकता येणाऱ्या सगळ्या गोरगरिबांना आणायला कितीही जण येऊन सगळ्यांना नवीन वस्त्राचं दान आपल्या दरबारमध्ये केले जाते. आणि ही परंपरा आजची नाही आहे, ही परंपरा आहे गेल्या 46 वर्षापासूनची. आणि म्हणून गाडगे बाबांचा एकदा जय जयकार करा. बोला सप्तश्री गाडगे बाबा की. ज्येष्ठावमानेन त्रे कृप्यंती बांधवा. शास्त्रकारांचं मत असं आहे की आमच्याकडे असलेली जी संपत्ती आहे या संपत्तीच्या आम्ही एकटे वारस नाही तर 4 वारस अगोदर आहे. चत्वारो धनदायादो 4 वारस आहेत. त्यात धर्म, अग्नी, नृप आणि तस्कर. धर्म आहे, नृप म्हणजे राजा आहे, अग्नी आहेत आणि तस्कर आहे म्हणजे चोर. आणि शास्त्रकारांचं मत फार सुंदर आहे. तेषाम ज्येष्ठावमानेन त्रय कुप्यंती बांधवा. त्याच्यापैकी सर्वात ज्येष्ठ म्हणजे धर्म, त्याला जर त्याचा हिस्सा दिला नाही तर त्याचे 3 भावंड रागावतात म्हणजे नृप, अग्नी आणि तस्कर. नसेल संस्कृत लक्षात आलं तर मराठी सांगतो. नाथबाबा लिहितात की आमच्याकडे जे धन आहे त्या धनाचा जी काही 4 वाटेकरी आहेत त्या 4 वाटेकऱ्यांपैकी धर्माला धर्माचा हिस्सा न दिल्यामुळे होते काय, अधर्मी रोग संचरे अंगी. अधर्माने एक तर रोग अंगामध्ये संचरतो. राजा इन्कम टॅक्सची धाड टाकते, नाहीतर चोर चोरी करून जातात आणि नाही तर आग लागते. आणि म्हणून अंधपंग अशक्त जन जेथे पावती द्रव्यान्न, जेथे तृप्त होतील दीन तेथे विघ्न जान बाधेना. नाथ महाराजांनी वर्णन केलं. अंध, पंगू आणि अशक्त जन जिथं द्रव्य आणि अन्नाची प्राप्ती करतात, जिथं दीन लोक तृप्त होतात तिथं विघ्न चुकूनही जात नाही. ही धर्माची सूत्री त्या काळात वर्णन करून ठेवल्या गेलेली आहेत. जेंट्स मंडळींना ब्लँकेटचे वाटप या ठिकाणी गोकुळसाहेब करत आहेत. आमचे सिटी न्यूजचे मान्य श्री चंद्रभाऊजी सदोदिया साहेब यांचं दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन लाभत राहते. सर्वांनी एकदा बाबांचा जय जयकार करावा. बोला संतोषी गाडगे बाबा की. ज्या साड्या तुम्हाला मिळाल्या ना त्या खांद्यावर टाका सगळ्यांनी. सर्वांचं लुगड्यांचं, साड्यांचं, ब्लँकेट्सचं, चादरांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. मिष्टान्न भोजन, पुरणपोळीचं भोजन दरबारच्या वतीने आपणा सर्वांना या ठिकाणी आज देण्यात आलं. त्यानंतर आलेल्या सर्व गोरगरिबांचं या ठिकाणी कुंकुम तिलक करून पूजन करण्यात आलं. त्यानंतर त्यांचं माल्यार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते सर्वांना वस्त्रदान करण्यात आलं. बोला संतोषी गाडगे महाराज की. संतोषी इंद्रशेष बाबा की. दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बाबांची पालखी दिंडीनगर परिक्रमा दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता तीर्थ महाप्रसाद दर्शन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. या महोत्सवाचे प्रत्येक क्षण धार्मिक आणि सामाजिक कार्याकरिता महत्त्वपूर्ण आहे. अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसच्या बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. हर्षराज कॉलनी येथे दर्यापूर आगाराची MS40 BL 4059 क्रमांकाची बस एअर ब्लॉक फेल झाल्याने अचानक बंद पडली. तब्बल 125 प्रवासी रस्त्यावर अडकले असून दुसऱ्या बससाठी प्रतीक्षा करीत आहेत. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसेसच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अमरावती दर्यापूर महामार्गावर प्रवास करीत असताना हर्षराज कॉलनीजवळ अचानक दर्यापूर आगाराची बस बंद पडली. 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बसमधील 125 प्रवाशांना दुसऱ्या बससाठी ताट काढत बसावे लागले. प्रवाशांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली असून एसटी महामंडळाच्या भंगार बसचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसत असल्याचे सांगितले. वाकीला चालली 6 वाजतापासून तर 3 वाजतापासून गाडी डेपोत बसला आम्ही. 4ला गाडी लागली, इथे येऊन बंद पडली ममलापूरला. आता आम्ही जाऊ काय ना, आम्ही जंगलात पडलं आणि सोडल्या गाड्या पाठवून राहिले तुम्ही. अशा गाड्या पाठवत असतात काय? लेकरं शाळेचे आहे, लेकरं बसले आहे तिथं, काय न जातील लेकरं. वारंवार तुम्ही अशा गाड्या पाठवल्या तर मग आम्ही कसं करा? खेड्याचे लोक आम्ही काय करा मग सांगा. आता आम्ही इथे बसला मदलापूरले. अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर वाखी वाटोडा ही जी बस आहे, अमरावती आग्राची ही बस आहे. ही बस जी आहे, या बसचं जे आहे एअर ब्लॉक लिकेज झाल्यामुळे ही बस नादुरुस्त पडलेली आहे. ही बस जी आहे साधारण 6 वाजतापासून बंद पडल्याने शालेकरी विद्यार्थी तसेच वयोवृद्ध म्हाताऱ्या आजी जे आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता की इथे जे आहे हे प्रवासी बसलेले आहे. आणि हे जे प्रवासी दुसऱ्या बसेसची वाट पाहत आहे. आणि या प्रवाशांना अमरावतीवरून वाकीला या गावी वाकी वाठोडा शिकलेश्वर अनेक खेडेपाड्यांना जावे लागते. आणि ह्या ज्या आजीबाई आहे साधारणतः 2 ते 3 तास होऊन राहिले जवळपास. एसटी महामंडळाच्या बसेस सतत बंद पडतायत, त्यामुळे आमचा प्रवास असुरक्षित झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि बसेसची देखभाल वेळेवर व्हावी, असे प्रवाशांनी स्पष्ट केले आहेत. आपण बघणार आहोत गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल. हा महामार्ग लवकरच जड वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे वाढत्या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे. पाहूया संपूर्ण माहिती. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज मोजरीजवळ शेंदोळा खुर्द ते तळेगाव ठाकूर या 6 किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार पुढील 2 महिन्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे अमरावती नागपूर मार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. बायपाससाठी 52 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून हा प्रकल्प जड वाहनांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गुरुकुंज मोजरी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव वेळी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नव्या बायपास मार्गामुळे हा धोका टाळता येणार आहे. संत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी होतो. या ठिकाणी भारतातून लाखो लोक महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. आणि या गावाला एकच रोड असल्यामुळं या ठिकाणी त्यावेळेला गर्दीमुळं अपघाताची शक्यता जास्त राहत होती. त्यामुळे मग आम्ही काय केलं की माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे अखिल भारतीय श्री गुरुदेव स्वामीतर्फे आम्ही एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी आमची सगळी समस्या सांगितल्यानंतर त्यांनी लगेच बायपास मंजूर केला. आणि मला असं वाटतं तो आता एक 2-3 महिन्यामध्ये जवळपास खुलासुद्धा होईल. त्याचं काम बरंचसं झालेलं आहे. आणि त्या बाबतीत या माध्यमातून सगळ्या यात्रेकरूंची पण आता एक चांगली सोय झालेली आहे. आणि अपघाताचं प्रमाणसुद्धा याच्यामुळं निश्चितपणे कमी होईल आणि लोकांचा त्रास पण. हा प्रकल्प 2024 अखेरीस पूर्ण होणार होता. मात्र सततच्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त अंडरपास पुलाच्या मागणीमुळे काम थोडे लांबलेत. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. आपण सध्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बायपास वळण रस्त्यावर आहोत, ज्याचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे व या रस्त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. त्यानंतर इथल्या गुरुदेव भक्तांनी सुद्धा हा वळण रस्ता तयार व्हावा याची मागणी सतत नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती व त्यालाच हिरवी झेंडी दाखवून या सर्व कामाला मंजुरी दिली होती. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. हा बायपास महामार्ग जड वाहतुकीसाठी पर्याय असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून बोलल्या जातं. त्यानंतर लवकरच हा महामार्ग देखील 1-2 महिन्यातच सुरू होईल. या महामार्गावरून जड वाहतूक जी आहे ही सतत धावत राहील. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजातील दरवर्षी होत असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील पुण्यतिथी महोत्सवात लाखोंची गर्दी महासमाधी स्थळी असते. त्याच्यामुळं अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. यामुळं आपसुकच अपघाताची संख्यासुद्धा कमी होण्याला मदत होईल. जयंत निखाळे, सिटी न्यूज, तिवसा. तर हा होता गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाबाबतचा संपूर्ण अहवाल.
लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. क्षत्रिय ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण, पर्यावरण संतुलन आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावृद्धीसाठी आयोजित या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अमरावतीतील बडनेरा रोडवरील महेश भवन समोरील प्रांगणात क्षत्रिय ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान माँ सरस्वती आराधना, वसंतोत्सव आणि नवकुंडीय महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र यज्ञाचे मुख्य उद्देश विश्वजन कल्याण, पर्यावरण संतुलन, विद्यार्थ्यांमध्ये विद्यावृद्धी आणि सामाजिक सौहार्द टिकवणे हे आहेत. या यज्ञाच्या यजमानपदाची जबाबदारी प्रवीण करवा या दाम्पत्याने स्वीकारली आहे. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष भागीरथ पांडे आणि त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. भाविक भक्तांसाठी ही एक सुवर्ण संधी असून या यज्ञात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन संजय पांडे यांनी केलेत. ये बसंत पंचमी सरस्वती पूजा जो कि ज्ञान की, विज्ञान की, विद्या की देवी है, बुद्धि की देवी है. तो हर एक जनमानस में बुद्धि, विद्या, ज्ञान लोगों में जागृत हो, खास करके बच्चों के लिए इसमें विद्या प्राप्ति के लिए, उसको बुद्धि प्राप्ति के लिए, तेज प्राप्ति के लिए ये सरस्वती पूजा जो विद्या की देवी है, वागीश्वरी है, विद्या की अधिष्ठात्री है सरस्वती माता, इसकी आराधना की जाती है. ये बसंत उत्सव, इसी को बोलते हैं बसंत पंचमी. माता जीवा पर आ जाए और लोगों का कल्याण करें, लोगों का कल्याण हो, इसके लिए हम लोग बसंत पंचमी के शुभ अवसर माता की आराधना करते हैं. यज्ञ के द्वारा, आहुति के द्वारा, पूजा के द्वारा, आरती के द्वारा, उपवास के द्वारा. नवकुंडी शब्द, हाँ, नवकुंडी यज्ञ किया जाता है. ये माँ चंडी के लिए, माँ चंडी जो विद्या की, बुद्धि की, शक्ति की, पूरे संसार में जो हम खा रहे हैं, पी रहे हैं, बोल रहे हैं, सब इन्हीं के प्रेरणा से हो रहा है. तो इसके लिए नव चंडी यज्ञ है, इसमें नव कुंड है बना हुआ देवी का, और इसमें पूरा दुर्गा सप्तशती जो कि जंत्र का, मंत्र का, तंत्र का खजाना है, उसके मंत्रों द्वारा बड़े बड़े विद्वानों के द्वारा आहुति दी जा रही है स्वाहा के द्वारा. समाजाच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आयोजित हा भव्य यज्ञ महोत्सव भाविक भक्तांनी या पुण्य संचयात सहभागी होण्याचे निश्चित करावे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि कला जोपासणे ही काळाची गरज आहे. अशाच उद्देशाने किड्स केअर कॉन्व्हेंट स्कूलने आपल्या वार्षिक सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिलाय. समाज प्रबोधन आणि देशभक्ती यांचा संगम असलेल्या या रंगारंग कार्यक्रमाने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केलेत. विद्यार्थ्यांनी दशरथ मांझी या प्रेरणादायी जीवनावर नाट्य सादर करत प्रबळ इच्छाशक्तीचे महत्त्व पटवून दिलेत. त्याचप्रमाणे बेटी बचाव, स्वच्छ भारत आणि देशभक्तीवर आधारित कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकलेत. या सोहळ्याला आमदार केवलराम काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य नाट्य प्रयोगांनी या वार्षिक सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यातील कलागुण विकसित होतो. कॉन्व्हेंट स्कूलच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. असेच सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रम पुढेही व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उन्हाळा अद्याप सुरू व्हायचा आहे, पण फेब्रुवारी महिन्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे किनवट तालुक्यातील तब्बल 15 गावांवर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवत आमरण उपोषण सुरू केले आहेत.
5 टीएमसी पाणी सोडवण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन उग्र रूप धारण करू लागले आहे. प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत तर नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. किनवट तालुक्यातील 15 गावांना पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. पैनगंगा नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्याने येथील नागरिक आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे. प्रशासनाने 5 टीएमसी पाणी नदी पात्रात सोडावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही नांदेड किनवट महामार्गावर चक्का जाम करू असे सांगितले. जे इथं काही गावचे आजूबाजूचे, मी एक इस्लापूरचा प्रॉपर नागरिक आहे. आमचं इस्लापूर गाव एवढं मोठं आहे. या इस्लापूर, वाळकी, रोडानाईक तांडा, परोटी तांडा, नंदगाव, इरेगाव, बोरी, मुरली, सोंदाबी हे सगळे आजूबाजूचे असे 15 ते 16 गावं आहेत. त्या गावांना आज फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची एवढी टंचाई चालू आहे. हे जे महिला बसलेले आहेत डोक्यावरती 1-1, 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणत आहेत. पियायला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. या सहस्रकुंड नदीमधून, पैनगंगेमधून येथून 5 ते 6 किलोमीटर जे काही गावं आहेत त्या गावाला इथून पाईपलाईन केल्या जाते आणि त्या पाईपलाईननं पाणी पुरवल्या जाते. सगळ्यात विशेष बाब म्हणजे इथं आपल्या सहस्रकुंडमध्ये एक गोशाळा आहे. त्या गोशाळेमध्ये गायी असताना त्या गायीला, जनावराला प्यायला पाणी नाही. तर मग आपण शासनाला एवढं मागील 2 महिन्यापासून, डिसेंबर पासून जर दखल नाही घेतली, आता तर एक छोटीशी सुरुवात फक्त एका मेसेजवरती या 15 गावांनी जे तयार केलेलं आंदोलन आहे, इथं तुम्ही बघू शकता 200 पेक्षा जास्त लोक जमाले झालेले. अच्छा, ह्या 1-2 दिवसामध्ये, एका दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही रोडवरती उतरू आणि सगळा चक्का जाम, हे किनवट जे काही महामार्ग आहेत हे सगळा चक्का जाम करण्याची आमची तयारी आहे. पेनगंगा नदी कोरडी पडल्याने 15 गावांवर मोठे पाणी संकट ओढविले आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा इशारा, चक्काजाम आंदोलन होणार का? प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे 21 वर्षीय तरुणाचा अंबाला जलाशयात बुडून मृत्यू झालाय. ही दुर्घटना त्याच्या आईसमोरच घडली, परंतु वाचवता आला नाही. रामटेक तालुक्यातील अंबाला जलाशयात रविवारी दुपारी 12:45 सुमारास निखिल नरेश करणकार या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतक हा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकडी येथील रहिवासी होता. निखिल आपल्या आई मालतीबाई करणकार वय 40 वर्ष यांच्यासोबत आपल्या नातेवाईक ओमकार गाढवे यांच्या दशक्रिया विधीसाठी अंबाला रामटेक येथे आला होता. धार्मिक विधीनंतर तो जलाशयात आंघोळीसाठी उतरला. पोहता न आल्याने आणि पाण्याची खोली अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आईने आरडाओरड केला, मात्र निखिल पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोखंडी गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आला. रामटेक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अंबाला जलाशयातील या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना जलाशयांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित करते आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र सार्वजनिक जलाशयांवर सुरक्षा व्यवस्था पुरेशी आहे का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. आपण एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतवर. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत पेट्रोलिंग प्रोडक्ट ट्रेडिंग व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची आरोपीने आर्थिक फसवणूक केली आहे. आरोपीने मालाच्या पुरवठ्याकरिता घेतलेली रक्कम आणि पेमेंट्स लांबवून एका मोठ्या रकमेसह फिर्यादीला धमकावलेत आणि विश्वासघात केला. या प्रकरणाची पोलीस तक्रार देण्यात आली असून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय फिर्यादी स्पर्श भाऊराव गावंडे हे पेट्रोलियम प्रोडक्ट ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. 2023 मध्ये लोकेश इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांना वेस्टर्न कोलफिल्डचा मायनिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली होती. या कंपनीने आरोपी सचिन शर्मा याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम देऊन पेट्रोलियम माल पुरवठा करण्याची जबाबदारी फिर्यादीवर टाकली. आरोपीने सुरुवातीला वेळेवर पेमेंट दिले.
ज्यामुळे फिर्यादीचा विश्वास त्याच्यावर बसला. मात्र आरोपीने 23 मे 2023 ते 27 ऑगस्ट 2023 दरम्यान 1,92,61,305 रुपये किमतीचा माल मागवला आणि त्याच्या पेमेंटसाठी 4 लाख रुपये घेतले. परंतु या रकमेची मागणी केली असता आरोपीने पेमेंट न करता फिर्यादीला टाळाटाळ केली, धमकी दिली आणि त्याचा विश्वासघात केला. फिर्यादीने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल दिल्यानंतर पोलीस उपायुक्त आठवले यांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 420, 406, 409 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती माध्यमांना दिली आहे. पोलीस ठाणे ओडकेश्वर येथे स्पर्श भाऊराव गावंडे यांनी एक तक्रार दिलेली होती की त्यांचे जे कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी, त्या कंपनीकडून एका दुसऱ्या कंपनीने श्याम एंटरप्राइजेस यांचा जो मालक आहे, प्रोप्रायटर सचिन शर्मा यांनी यांच्याकडून 1,92,00,000 माल विकत घेतलेला होता, जे पेट्रोलियम ऑइल आहे ते, परंतु त्याचे पैसे थकबाकी असलेले बिलचे पैसे वापस केलेले नाही आणि तसेच ते पेमेंट करण्याकरिता परत 4 लाख रुपये माझ्या अकाउंटला टाका, मी तुमचं पूर्ण पेमेंट करून देतो असे सांगून 1,96,00,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे. सचिन शर्मा यांनी एक बोकारा कोराडीच्या हद्दीमध्ये त्यांचं एक कंपनी आहे आणि तिथे ऑफिस आहे असं दर्शवलेले होते खोटे, आणि त्या आधारावर त्यांनी तो माल विकत घेतलेला होता. फिर्यादीने वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी ते दिलेलं नाही आणि तिथून तो जो ॲड्रेसवर होता त्या ॲड्रेसवरून तो फ्लॅट सोडून ते तिथून फसार झालेला आहे. त्याबाबतची आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि तक्रारीवरून आम्ही असा 420, 409, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास PSI रामटेके हे करीत आहे. PSI रामटेके यांच्याकडे ती चौकशी होती. त्याच्यानंतर मग माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये हा असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास PSI रामटेके आणि त्यांची टीम हे करत आहे आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत. नागपूरमध्ये या फसवणुकीच्या घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागपूर शहरात 27 जानेवारी रोजी 2 ते 3 ठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्यात. यापैकी एका घरफोडीचे फिर्यादी राकेश पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराची माहिती मिळाली असून या घटनेचा तपास सुरू आहे. 27 जानेवारी रोजी राकेश पांडे आणि त्यांचे कुटुंब महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते. घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि चोरी केली. त्यानंतर राकेश पांडे यांनी तातडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून चोरट्याच्या चेहऱ्याची ओळख पटवली. या फुटेजमधील चोरटा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट दिसते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी याची ओळख पटविली की आरोपी हा यापूर्वीही विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. या आरोपी विरोधात अनेक तक्रारी पोलिसांच्या नोंदीत आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चांगलेच प्रयत्न सुरू केले आहेत. नमस्कार, मेरा नाम राकेश पांडे है। मेरे घर पे हम लोग कुंभ गए हुए थे मेले में। तो कुंभ मेले में जाने के बाद हमें पता चला कि यहाँ हमारे घर पे चोरी हुई है 27 तारीख की रात को। और चोर बहुत फेमस है, महलंगे नाम है उसका। उसने हमारे यहाँ से 11 तोला सोना और 31,000 कैश और बच्चों के पिगी बैंक में से 5,000 रुपये चोरी करके गया है। और घर से चप्पल और कोल्ड ड्रिंक भी चोरी करके गया है। और वो चोर हमारे जहाँ पे वीडियो रिकॉर्ड हुआ है, उस चोर हमको दिख रहा है कि सामने वाले के घर पे भी कूद के वान गए आ रहा है। वो बिंदास चोरी के स्टाइल से आता है और उसे पुलिस का कोई खौफ नहीं है। वो कैमरे में बराबर देखता है, उसको कोई डर नहीं है और अकेला चोरी करता है वो। इसके बावजूद हम पुलिस वालों के पास भी गए तो पहले दिन जाने के बाद हमारा एक्सपीरियंस इतना मतलब खराब रहा, उन्होंने हमें वापस भेज दिया। वो PI साहब नहीं थे, बोले अभी हमारा क्या कहते हैं रेड चल रहा है, आप कल आइए रिपोर्ट लिखाने। हम दूसरे दिन गए तो हमें 5 घंटा बैठना पड़ा एक FIR लिखवाने के लिए। और FIR लिखाने के बाद 5 घंटे बाद उन्होंने थोड़ा सा फॉर्मेलिटी किया, 1-2 लोग आए और उसके बाद कोई दिखा नहीं है, ना कोई हमसे मिलने आया, ना फोन आया है। तो हमारी रिक्वेस्ट है पूरे प्रशासन से और CP साहब से कि हमारा माल जो भी गया हुआ है हमें न्याय दें और जल्द से जल्द हमारा सामान जितने जल्दी हो सके उतना दे दें, मिल जाए। और उसका कुछ सामान था जो औजार लेके आया था, ऐसा खतरनाक औजार के साथ घुसता है,
हमारी तो अच्छी किस्मत थी कि हम घर पे नहीं थे, नहीं तो ये कोई कांड भी कर सकता, किसी की जान हानि भी हो सकती है। और ये बिंदास घूमता है और जिस हिसाब से पूरे देशपांडे लॉट में 5-6 घर में घुसने की कोशिश की है, तो मुझे लगता है कि ये या तो ये सातिर है या तो इसकी कोई साठगांठ है, जो पुलिस वालों से इसको खौफ नहीं है और पूरे शहर में दहशत मचा के रखा है। तो हमें सीपी साहब से एक रिक्वेस्ट है कि ऐसे आदमी को जेल के बाहर नहीं, जेल के अंदर होना चाहिए, जबकि इसका पूरा रिकॉर्ड पुलिस वालों को मालूम है, फिर भी इसको पकडणे में इतनी देरी क्यों हो रही है। या घटनेने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे आणि पोलिसांना या गुन्ह्याचा छाननी करण्याचे आव्हान आहे। आरोपीला लवकरच पकडण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे। दिनांक 27 जानेवारीच्या रात्री ज्या सलग 2-3 ठिकाणी घरफोड्या झाल्या, त्यापैकी या घरात देखील घरफोडी झालेली होती। परंतु घरातील कुटुंबीय सर्वजण प्रयागराजला गेले होते घर बंद करून। त्या दिवशी ही रात्री घर आरोपीने केलेली आहे। घरातील एकूण रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे मिळून 4,90,000 रुपयांचा माल चोरीला गेलेला आहे। गुन्ह्यातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या आरोपीचा शोध घेऊन त्याने चोरलेला मुद्देमाल रिकवर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। सर, आरोपी ने पहले क्या पुराने गुना प्रवृत्ति का है? क्या आरोपी ने पहले भी कई घरों को अपना शिकार बनाया है? क्योंकि देशपांडे लॉट में लगातार ये 4थी-5वीं चोरी बताई जा रही है। फुटेजवरून आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे दिसत आहे आणि आरोपीचे नाव देखील आम्ही निष्पन्न केलेले आहे आणि त्या आरोपीचा सध्या शोध घेऊन त्याला ताब्यात घ्यायचा आणि त्याच्याकडून त्याने चोरी केलेला माल रिकवर करण्याचा प्रयत्न करीत आहोत। नागपूर शहरातील या घरफोडीच्या घटनेचा तपास तीव्रतेने केला जात आहे। संबंधित आरोपीवर लवकरच पकडून न्यायालयात पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। घडलेल्या घटनांवर पोलिसांच्या अधिक तपासाची पुढील अपडेट्स आपल्याला लवकरच मिळतील। एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अवघ्या 300 रुपयांच्या टी शर्ट वरून एका तरुणाचा जीव घेतला गेलाय। नागपूरच्या शांतीनगर परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे। मित्रानेच मित्राची हत्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या शांतीनगर भागातील कावरापेठ उड्डाणपुलावर रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे। शुभम हरणे या 21 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी निर्दयीपणे हत्या केली। अक्षय या मित्राने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन टी शर्ट खरेदी केला होता, पण तो त्याला फिट न बसल्याने त्याने तो शुभमला दिला। मात्र अक्षयने त्या बदल्यात 300 रुपये मागितले। शुभमने पैसे देण्यास प्रथम नकार दिला आणि नंतर रागात पैसे फेकून दिले। यामुळे दोघांमध्ये वाद झाला। या घटनेचे परिणाम रविवारी सकाळी दिसून आले। अक्षय आणि त्याचा भाऊ प्रयाग यांनी मिळून शुभमला कावरापेठ उड्डाणपुलावर नेले आणि तिथे प्रयागने चाकू काढून शुभमच्या गळ्यावर सपासप वार केले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शुभमने तेथेच जीव सोडला। आरोपी प्रयाग आणि अक्षय घटनास्थळावरून फरार झालेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे। त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। काल एक आपल्याकडे जीवानिशी ठार मारण्याचा एक प्रकार घडला 2 वाजताच्या दरम्यान दुपारी। तर त्यामध्ये जो मयत आहे त्याचं नाव आहे शुभम हरणे आणि जे आरोपी आहेत प्रयाग अस्वले आणि अक्षय अस्वले हे दोघे सख्खे भाऊ आहेत। त्यांना आपल्या टीमने लगेच ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जुना एक किरकोळ स्वरूपाचा हे होतं, थोडं 2 दिवसापूर्वी भांडण झालं होतं। त्याचा राग मनामध्ये धरून त्यांनी ती काल कृती केलेली आहे। बरोबर, त्याच्यामध्ये जो आरोपी आहे अक्षय अस्वले त्याने एक टी शर्ट मागवला होता ज्याची साईज मोठी होती, त्याला बसत नव्हता। त्यावेळी शुभम हा त्याचा मित्रच आहे, तो म्हटला की मी जो मयत आहे तो मला दे, मला बसतोय हा, त्याने ते घेतला। तर त्याच्या पैशावरून थोडा त्यांच्यामध्ये वाद झाला होता। 300 रुपयांसाठी एका मित्राने मित्राचा बळी घेतल्याने नागपूर शहर आदरले आहे। ही घटना समाजातील नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते। अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि युवकांमध्ये सहनशीलता वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर आता चर्चा होणे गरजेचे आहे।
नागपूरच्या मेयो रुग्णालयात बीट मार्शल आणि पोलीस निरीक्षकांमध्ये मारपीट झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर या प्रकरणावर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली असून पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. त्यांनी नागरिकांना सूचित करताना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. या घटनेच्या तपासाची प्रक्रिया जोरात सुरू आहे आणि पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. एक कंप्लेंट आमच्या समोर आलेली होती. एक हाणामारी जे झालेली आहे त्यांची कंप्लेंट आम्ही रजिस्टर केलेली आहे आणि त्याची एन्क्वायरी जे आहे ते चालू आहे. आमच्या एक आव्हान आहे सगळ्यांसाठी की अफवावर विश्वास ठेवू नको. जे काही तक्रार आहे त्यांची लीगल एन्क्वायरी होणार आणि ॲक्शन पण आम्ही घेणार. पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुमच्यासाठी आहे. कोणीही भक्षक किंवा कसे नाही. आम्ही आपसी सहयोगातून आणि तुमची लोकसेवासाठी सदैव तत्पर आहे. मेयो रुग्णालयात झालेल्या या मारपीट प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती लवकरच दिली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी. नांदेडच्या अर्धापूर वसमत फाट्यावर दुपारी एक मालवाहू कंटेनरला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळांनी काही मिनिटातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. हा ट्रक इंदूरहून बेंगळूर हैदराबादकडे माल घेऊन निघाला होता. प्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस आणि अग्निशमक दलाला वेळेत माहिती मिळाली आणि मदत कार्य सुरू झाले. पाहूया सविस्तर अहवाल. अर्धापूर वसमत फाट्यावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू कंटेनरला अचानक आग लागली. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून ती मुख्यतः ड्रायव्हर कॅबिनमध्ये लागली होती. आगीमुळे ट्रकमधील बिस्किट्स, चिप्स, किराणा सामान, खाद्यपदार्थ आणि ऑटो पार्ट्स जळून खाक झालेत. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून पोलीस प्रशासन, महामार्ग पोलीस आणि अग्निशमक दलाला तात्काळ माहिती दिली. त्यानंतर अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि PSI भोसले घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रक जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमक दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गडचिरोलीत माओवाद्यांकडून झालेल्या हत्याकांडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच बजेट आणि शक्तीपीठ महामार्गावरही त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. चला पाहूया त्यांच्या प्रक्रियेचे मुख्य मुद्दे. गडचिरोलीतील हत्या प्रकरणावर फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली असून माओवाद्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. एक माजी सभापती आहेत, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. या संदर्भात पोलीस काम करतायत. साधारणपणे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल. आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत, कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत. जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत. एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद मोजतोय. त्या निराशेतनं, त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते. पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे. ही कारवाई होईल. तसेच बजेटबाबतही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरवर्षी अर्बन सेवेकरता निधी महाराष्ट्राला मिळतो. दरवर्षी मिळालेला हा निधी आहे. बुलेट ट्रेन करता फक्त कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो, त्यामुळे तो 4000 कोटी आहे. मला असं वाटतं की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात, पण विरोधकांना ते समजायचे. तर शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट केलंय की कोणताही विरोध नाही आणि लवकरच चर्चा होणार आहे. मी सगळ्या आमदारांची चर्चा केली. आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही. काही मुलभर लोक विरोध करतायत, बाकीच्यांचा विरोध नाही. सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत. कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे. गडचिरोलीतील हत्या प्रकरण असो, रेल्वे बजेटवरील टीका असो किंवा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आता विरोधक आणि कृती समितीची भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील हवामानाचे ताजे अपडेट. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महाराष्ट्रात तापमानात 3 अंशाची वाढ झाली आहे आणि येत्या काही दिवसातच आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आणि दुपारी उन्हाचे चटके जास्त जाणवू लागले आहे. महाराष्ट्रात तापमान 3 अंशांनी वाढलेले आहे आणि पुढील काही दिवसात आणखी तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. पानझडी वातावरण सुरू आहे आणि दुपारी बाहेर निघताना नागरिक दुपट्टा आणि रुमाल बांधून निघताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेचे प्रमाण वाढले असून उकड्याची लाट जाणवू लागली आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात तापमान असं वेगाने वाढल्याने नागरिकांना उकड्याची लक्षणे जास्त जाणवत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अधिक सावधगिरी घेतली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता उन्हाळ्याच्या चाहूलला सुरुवात झाल्याचे दृश्य दिसून येत आहे. उन्हाची दाहकता अनेक नागरिक जाणवत आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 अंशांनी तापमानात वाढ झाली आहे. पुनश्च येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तापमानात वाढ होणार असं सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे. त्यामुळेच दर्शकांनो, आपण सुद्धा आता सतर्क राहा आणि येत्या उन्हाळ्यात आपल्या स्वतःसह परिवाराची सुद्धा काळजी घ्या. कॅमेरामन रोहित खळे सोबत राजेश शुंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती. आशा आहे की नागरिकांनी आवश्यक काळजी घेतली असेल. पुढील काही दिवसातच तापमानात वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांना सूचित केले जात आहे की उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर न राहता गरम पाणी पिऊन आणि हवेचे पर्यावरण राखून बाहेर निघावं. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरील बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती, विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.